नमस्कार, सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत वर्षभर टिकणारा हिरवा वाटाणा वर्षभर कसा साठवून ठेवायचा। हिरवा वाटाणा साठवण्यासाठी हा मार्केटमधून चांगल्या प्रतीचा आणायचा वाटाणा। जेव्हा केव्हा बाजारामध्ये हा वाटाणा सीजन असतो तेव्हा स्वस्त असतो, सीजन संपला का हा वाटाणा महाग होतो किंवा भेटत नाही। भेटला तर हा वाटाणा महाग भेटतो। तर हिरवा वाटाणा बाजारमधून घेताना तो चांगल्या प्रतीचा विकत घ्यायचा। तर इथे मी चांगल्या प्रतीचा वाटाणा विकत घेऊन तो सोलून घेतलेला आहे। तर 1 किलो वाटाणा घेऊन सोललेला आहे। बघू शकता इथे मोठे मोठे वाटाणे घेतलेले आहेत। याच्यातले कोवळे वाटाणे काढून टाकायचे आणि आपल्याला चांगले असे वाटाणे घ्यायचे आहेत। तर हे घेतलेले वाटाणे आता बॉईल करून घ्यायचे आहेत। एकीकडे मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। तर याच्यामध्ये टाकायचं 1 चमचा साखर, 1 चमचा मीठ। साखर आणि मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं। मिक्स करून घ्यायचं। झाकण ठेवून पाण्याला उकळी काढून घेऊया। पाण्यामध्ये साखर आणि मीठ घातल्यामुळे वाटाण्याचा कलर आहे असा हिरवा टिकून राहतो वर्षभर। झाकण काढून बघूया पाणी उकळलेलं आहे का। तर बघू शकता इथे पाणी उकळलेलं आहे। पाणी उकळल्यानंतर याच्यामध्ये टाकून घेऊया वाटाणे। वाटाणे टाकल्यानंतर गॅस हाय फ्लेम वरती ठेवून घ्यायचा आणि 2 ते 3 मिनिटं हे वाटाणे बॉईल करून घेऊया। बघू शकता इथे जसजसे वाटाणे बॉईल होतात तसतसे ते पाण्याच्या वरती तरंगतात। तर बघू शकता इथे वाटाणे पाण्याच्या वरती तरंगलेले आहेत। थोडंसं हलवून घेऊया। 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत। हा वाटाणा व्यवस्थित बॉईल झालेला आहे। तर आता झाऱ्याच्या साहाय्याने याच्यातलं पाणी निथळून हा वाटाणा काढून घ्यायचा आहे। तर इथे सर्व वाटाणा काढून झालेला आहे। गॅस बंद करून घेऊया। बॉईल केलेला वाटाणा थंड पाण्यात टाकून घ्यायचा आहे। तर इथे मी एका बाउलमध्ये थंड पाणी घेतलेलं आहे फ्रीज मधलं। तर तुम्ही याच्यामध्ये बर्फही टाकून घेऊ शकता। तर आता आपण बॉईल केलेला वाटाणा या थंड पाण्यात टाकून घ्यायचा। पाच ते 6 मिनिटं हा वाटाणा थंड करून घेऊया। 5 ते 6 मिनिटं झालेले आहेत। हा वाटाणा थंड झालेला आहे। परत याच्यातनं पाणी निथळून काढून घेऊया। एका बाउल मध्ये काढून घ्यायचा। बाउल मध्ये वाटाणा काढून घेतलेला आहे। तर याच्यामध्ये वाटाणा काढताना थोडंफार जरी पाणी आलं असेल तर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हा बाउल पालता करून घ्यायचा आणि पाणी निथळून घ्यायचं। तर अशा पद्धतीने पूर्ण पाणी वाटाण्यातलं निघून जातं। पाणी निथळून घेतलेला हा वाटाणा एखाद्या स्वच्छ कोरड्या नॅपकिन वरती पसरून घ्यायचा। जेणेकरून या वाटाण्याला राहिलेलं पाणी कोरडा हा वाटाणा होईल आणि आपला नॅपकिन पाणी ऑब्झर्व करून घेईल। 4 ते 5 मिनिटं हा वाटाणा सुकून घेऊया। 1 ते 2 मिनिटं झाले का हा वाटाणा अधूनमधून पसरून हलवून घ्यायचा, जेणेकरून हे पाणी ऑब्झर्व करेल नॅपकिन। तुम्ही डायरेक्ट ही नॅपकिनने हा वाटाणा कोरडा करून घेऊ शकता।
या प्रकारे असा पुसूनही घेऊ शकता आणि कोरडा करून घेऊ शकता। इथे आपला वाटाणा कोरडा करून झालेला आहे। एकत्रित करायचा। हा कोरडा वाटाणा केलेला एअर टाईट डब्यामध्ये भरून ठेवायचा। तर तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पण ठेवू शकता। येथे बघू शकता 1 किलो वाटाणा ह्या एका डब्यामध्येच बसलेला आहे। जर तुमच्याकडे जास्त वाटाणा तुम्ही बॉईल करून ठेवणार असाल तर तुम्ही एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये आरामशीर 1 किलो 2 किलो 3 किलो किंवा 5 किलो पर्यंत बसू शकतो। बघू शकता इथे एका प्लास्टिकच्या एअरटाईट डब्यामध्ये मी हा वाटाणा भरून घेतलेला आहे। तर तुम्ही हा वाटाणा स्टीलच्या डब्यामध्ये किंवा झिप असलेल्या बॅगमध्ये तुम्ही भरून घेऊ शकता किंवा एखाद्या प्लास्टिक पिशवीमध्ये स्टोअर करून घेऊ शकता। तर हा वाटाणा आरामशीर वर्षभर टिकतो। तर या डब्याला आता झाकण लावून फ्रीजरला वर्षभरासाठी ठेवून द्यायचा। जेव्हा केव्हा मटारच्या भाज्या बनवायच्या असतील तेव्हा हा वाटाणा वापरू शकता। वर्षभर टिकणारा वाटाणा स्टोअर कसा करायचा, तर ही माझी रेसिपी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।